पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ शिरगाव कमानीसमोर कारनं दिलेल्या जोरदार धडकेत एका 55 वर्षीय पादचाऱ्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला। राजेंद्र रामचंद्र अर्दाळकर राहणार आजरा असं या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी अपघात करून पोलिसात कोणतीही माहिती न देता पळून गेलेल्या कार चालकाविरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तातोबा पाटील असं गुन्हा दाखल झालेल्या मारुती अल्टो कार चालकाचं नाव आहे। या प्रकरणी रोहिदास शिवाजी कातकर यांनी फिर्याद दिली आहे। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ शिरगाव कमानी समोर कारनं दिलेल्या जोरदार धडकेत एका 55 वर्षीय पादचाऱ्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला। रात्रीच्या सुमाराला राजेंद्र अर्दाळकर हे पुणे बेंगलोर हायवे रोडनं रस्ता ओलांडून जात होते। याच वेळी कार चालक तातोबा पाटील यांना आपल्या ताब्यातील मारुती अल्टो कार NH09 AQ 5227 पुणे बेंगलोर रस्त्यावर अतिवेगानं आणि निष्काळजीपणे चालवून रस्ता ओलांडणाऱ्या अर्दाळकर यांना जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत राजेंद्र अर्दाळकर हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला। अपघात घडल्यानंतर कार चालक तातोबा पाटील याने जखमीला मदत करणं किंवा अपघाताची वर्दी पोलीस ठाण्यात देणं आवश्यक होतं, मात्र तो पोलिसांना कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून निघून गेला। या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। गोकुळ शिरगाव पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। सहाय्यक फौजदार कांबळे यांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।